सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्या प्रचारासाठी उपस्थित आजच्या या सभेला संबोधन करण्यासाठी आपल्या समोर हजर असलेल्या आदरणीय आमदार अश्विनीताई जगताप, आदरणीय आमदार उमाताई खापरे, आदरणीय या भागाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आदरणीय भाजपचे निरीक्षक जडेजा सर, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य उमेदवार शंकरभाऊ जगताप, त्याचबरोबर योगेशजी बहल, नाना काटे, आरपीआयचे अध्यक्ष कुणाल मावळकर, सर्व उपस्थित इरफानभाई सय्यद, बंधू आणि भगिनी. खरं तर पिंपरी चिंचवड शहर म्हटलं की सर्वात आधी आपले समोर येतो तो चिंचवड विधानसभा मतदारसंघ. आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या, ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपल्या समोर आहेत. मला वाटतं जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वीच आपण या मतदारसंघातून अश्विनीताई यांना भरघोस मताने निवडून दिलेले आहात आणि आता ही विधानसभेची पुन्हा निवडणूक लागलेली आहे. खरं तर शंकरभाऊ जगताप हे खूप चांगलं काम करतात. ते स्वतः नगरसेवक असताना मी नगरसेवक होते महानगरपालिकेत पिंपरी चिंचवडला. नंतर जेव्हा दुसऱ्यांदा महानगरपालिकेची निवडणूक आली तेव्हा शंकरभाऊ जगताप काय नगरसेवक म्हणून महापालिकेत आले नाहीत. मला असं वाटलं का आले नाहीत, बाकी सगळे नगरसेवक निवडून आलेत ते का आले नाहीत. कारण लक्ष्मणभाऊ जगताप हे आमदार झाले आणि एकाच घरातला पुन्हा दुसरा व्यक्ती नगरसेवक नको म्हणून शंकरभाऊंना बाजूला ठेवून लक्ष्मण भाऊ यांनी आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना तिकीट दिलं आणि बाकी नगरसेवक महानगरपालिकेमध्ये त्या मतदारसंघातले दिसले. एका घरात 2 प्रतिनिधी नकोत, एकाच घरातला आमदार आणि एकाच घरातला नगरसेवक नकोत म्हणून लक्ष्मण भाऊंनी शंकर भाऊ यांना जवळजवळ 10 वर्ष बाजूला ठेवलं की तू हे माझं काम सांभाळ आणि आपल्याला दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. ही जी भूमिका लक्ष्मण भाऊंनी घेतली ही भूमिका खरी तर वाखाणण्यासारखी आहे. कारण अनेक घराणं आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत, एका घरातले 5-5 माणसं सत्तेत आहेत. किती माणसं? 5. 3 खासदार, 2 आमदार, पुन्हा आता नव्यानं 3-4 आमदार होण्यासाठी धडपड करत आहेत. जिथं 5-5 आमदार खासदार आहेत, जिथं नगरसेवक आहेत, एका घरात 2-2 नगरसेवक, वडील आमदार, आजोबा खासदार आहेत, अशा ठिकाणी अशा घराण्यांना कोणी बोलत नाही. परंतु एक लक्ष्मणभाऊ जगताप जेव्हा आमदार होतात तेव्हा शंकर भाऊंचा पत्ता हा कट होतो. का तर एका घरात 2 उमेदवार, 2 माणसं नाही पाहिजे म्हणून. त्यामुळे जो अन्याय शंकर भाऊंवर तेव्हा झालेला आहे, नगरसेवक म्हणून जे सभागृहात यायला पाहिजे होते ते आले नाहीत. परंतु त्यानंतर त्यांनी या मतदारसंघामध्ये लक्ष्मण भाऊ यांचं काम सांभाळलेलं आहे. त्यांचं पूर्ण कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे. अश्विनीताई जगतापनी ज्या ताकदीने कामकाज केलेले, कामकाज पाहिलेलं आहे, त्याच ताकदीने शंकरभाऊ जगताप यांनी कामकाज पाहिलेलं आहे. म्हणून आज त्यांच्या वाट्याला हे जे तिकीट आलेलं आहे, त्यांच्या वाट्याला ही जी जागा आलेली आहे, ही त्या सगळ्या त्यागाच्या भूमिकेतून, त्या सगळ्या कामकाजातून त्यांच्या वाट्याला ही जागा आलेली आहे. त्यामुळे ही जागा त्यांना आलेली आहे याचं सोनं केलं पाहिजे. ही संधी आपल्यासमोर आलेली पाहिजे. ही बाब अत्यंत खरी आहे की या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, ते सगळेजण पात्र आहेत, सगळेजण कॅपेबल आहेत, सगळेजण हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाकडे विकासाची एक दृष्टी आहे. त्यात विठ्ठल नाना काटे असतील, आमचे राम वाकडकर असतील, प्रशांत शितोळे असतील, ही सगळी ग्रुप, ही सगळी टीम अत्यंत हुशार आहे. लक्ष्मण भाऊ यांच्या सोबत तयार झालेली ही टीम आहे. सगळे हुशार आहेत, सगळेच आमदार होऊ शकतात, सगळेजण त्या तिथं निवडून येऊ शकतात. परंतु सर्वांच्यासाठी एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून आज आपण शंकर भाऊ यांना कॅप्टन केलेलं आहे. आणि ही जी 10-12 लोकांची टीम आहे, प्रशांत शितोळे पासून सगळेच, ही टीम शंकर भाऊ कॅप्टन, ही टीम ही निवडणूक जिंकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि या टीम ही खरं तर खूप चर्चा मतदारसंघाची होती आणि आजच्या तारखेला संपूर्ण वादळ शांत झालेलं आहे. शंकर भाऊच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहात. ही टीम 100% जिंकेल. खऱ्या अर्थाने शंकर भाऊंना न्याय मिळेल आणि सर्व टीमचं अभिनंदन करायला पुन्हा एकदा आम्ही या मंचावर येऊ एवढाच शब्द देते. शंकर भाऊ यांचं चिन्ह कमळ आहे. कमळ समोरचं बटन दाबून सगळ्यांनी विजय करा आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय द्यावा ही विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.